पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतलेली. मोदींनी रामाफोसा यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. G20 शिखर परिषदेत मोदींनी ड्रग्ज आणि दहशतवाद यांच्यातील संबंध संपवण्यास प्राधान्य दिले. चंदीगडमधील घटना दुरुस्तीवरून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. आम आदमी पक्षानं पंजाबच्या अस्मितेवर हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे. गृह मंत्रालयानं चंदीगडच्या हिताचे रक्षण करेल असं उत्तर दिलंय. दिल्ली स्फोट झालेल्या कारचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. 9 नोव्हेंबरच्या रात्री मेवातमध्ये एक I-20 कार सीसीटीव्ही चित्रित झाली होती. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासात दहशतवादी उमर बद्दल एक मोठा खुलासा झालाय. उमरनं बुरहान वानीचे अनुकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मस्जिद बांधण्याबाबत तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय. धर्मनिरपेक्षता धर्मावर आधारित आहेत म्हणत भाजपनं तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. मौलाना तौकीर यांचे जवळचे सहकारी असलेल्या आरिफ यांच्या बरेली येथील शोरूमवर कारवाई सुरूच आहे. दुसऱ्या दिवशी बुलडोझरनं कारवाई करण्यात आली. बरेलीतील दंगली प्रकरणी तौकीर रजा यांना अटक करण्यात आली. साताऱ्यातील फलटणमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. प्रशासकीय दहशत मोडून काढणार असं यावेळी शंभूराजे देसाईंनी म्हटलं. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि संजय काका पाटील निवडणूक लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. पालघर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एका अपक्ष उमेदवारासह 6 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस सोबळावर लढत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या खेडमधील राजगुरुनगरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. राजगुरुनगर नगर परिषदेचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बापूसाहेब तिगळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून प्रचार सुरू करण्यात आला. यावेळी संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सर्व महिला उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत शहरातील समस्या, विविध उपक्रम, शहराच्या विकासाचा दृष्टिकोन याबाबत चर्चा करण्यात आली. रायगडमध्ये 21 जागांसाठी लढत होणारे राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पुष्पा दगडे तर भाजप आणि शिवसेनेकडून डॉक्टर स्वाती लाड यांच्यात खरी लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची SIT मार्फत चौकशी सुरू. या प्रकरणात संबंध असलेल्या कोणालाही सोडणार नाही असा कडक इशारा शंभूराज देसाईंनी दिला आहे. रावसाहेब दानवेंनी परतूरचे आमदार बबनराव लोणीकरांची नगर परिषदेच्या निवडणुकीत दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. जालन्यातील परतूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर स्तुती सुनावणी उधळत जिल्हास्तरीय राजकीय निर्णय एकत्र घेणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. धाराशिवमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचार फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मास्क घातलेले कार्यकर्ते पाहायला मिळाले. प्रचाराचा पहिला रविवार असल्यानं घरोघरी जात उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. पुण्यात खासदार निलेश लंके यांच्याकडून गड स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. निलेश लंकेंनी शिवरायांच्या किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन कार्य करण्याचा संकल्प केला. स्वराज्याची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचं यावेळी लंकेंनी म्हटलेलं आहे. सोलापुरातील अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राजन पाटील यांचं अभिनंदन केले. राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत निलेश लंके यांनी अभिनंदन केले. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज टेंभुर्णी मार्गावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर तासनतास अडकून पडतात. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील खर्डीमध्ये नागरिकांनी हंडे वाजवत रस्ता अडवून आंदोलन केलं. नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी टाकीसमोर हंडे वाजवत आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. बीडच्या लहूर गावात ऊस दरवाढीच्या मागणीसाठी कोयता बंद आंदोलन करण्यात आलं. यावेळी टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रतिटन ऊसाला 3,500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तसंच उद्या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अकोल्यातील समर्थ पब्लिक स्कूल परीक्षा केंद्रात TET परीक्षेत प्रवेश नाकारल्यानं गोंधळ निर्माण झाला. विविध भागातून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. 20 मिनिटं आधी केंद्राच्या परिसरात पोहोचणं बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी वेळेच्या नियमांचं पालन न केल्यानं प्रवेश देता आला नाही असं स्पष्टीकरण शाळा प्रशासनानं दिलं आहे. नागरिकांना घरबसल्याचं जन्ममृत्यू दाखले मिळणार आहेत. जन्ममृत्यू दाखल्यासाठी
मनपा कार्यालयात नागरिकांना प्रचंड हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला। केंद्र सरकारच्या उपयोग पोर्टल अंतर्गत दाखले मिळणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विभागानं रिंग रोडला मान्यता दिली आहे। रिंग रोडसाठी 4000 कोटींचा खर्च येणार आहे। या मार्गावर टोल वसुलीही प्रस्तावित करण्यात आली। जळगाव जिल्हा अग्रणी बँकेतर्फे 65 स्टार्टअप उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य देण्यास मान्यता दिली आहे। बँकेकडून स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात सुमारे 200 व्यावसायिक सहभागी झाले। नाशिकच्या मनमाडमध्ये थंडीमुळे अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 30 अंड्यांचा ट्रे 170 रुपयांवरून 200 ते 219 रुपयाला मिळतोय, तर किरकोळ विक्रीत एक अंड 5 रुपयांवरून 8 रुपयांवर आले। मागणी जास्त असूनही आवक कमी झाल्यामुळे अंड्यांच्या भावात वाढ झाली। परभणीतील सेलू शहरात सेलू नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मतदान जनजागृती करण्यात आली। यावेळी मानवी साखळी बनवत मतदान करण्याचा विद्यार्थ्यांनी संदेश दिला। शाळेतील 2000 विद्यार्थ्यांनी 20,000 स्क्वेअर फूटची वोट फॉर सेलू अशी मानवी साखळी तयार करत मतदान करण्याबाबत संदेश दिला। विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे। शाळा शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होती। तर 10वी आणि 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे। अहिल्यानगरातील अजिंक्य फिटनेस क्लबनं फॅट लॉस स्पर्धेचं आयोजन केले। या स्पर्धेला जिल्ह्यातील 450हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाद्वारे स्पर्धकांनी 45 दिवसात प्रभावीपणे फॅट कमी केलं। जळगावातील जिल्हा परिषदेत बक्षीस वितरण समारंभ पार पडला। या समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा गौरव करण्यात आला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सर्वांचा गौरव केला। यावेळी निपुण भारत उपक्रमाची माहितीपट प्रदर्शित करण्यात आली। तरुण आणि कार्यरत वयोगटातील पुरुषांमध्ये मानसिक आरोग्याच्या तक्रारी झपाट्यानं वाढत आहेत। तणाव, नैराश्य, नातेसंबंधातील ताण याचा प्रभाव पुरुषांमध्ये सर्वाधिक जाणवतोय, तर मदत मागणाऱ्या 40% पुरुषांना तात्काळ मानसिक दिलासाही मिळाला। अभिनेता आणि निर्माता जायद खान यानं सहपरिवार साईबाबांचं दर्शन घेतलं। जायद आणि मलायका खान यांच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी साईबाबांची आरती करत प्रार्थना केली। शिर्डीत जर्मनी, कॅनडा आणि यूकेमध्ये आलेल्या 42 भाविकांनी एकत्रित दर्शन घेत आरतीचाही लाभ घेतला। सर्व भाविकांनी साईंचं नामस्मरण केलं। साईबाबा संस्थाननं सर्व भाविकांची दर्शन तसंच आरतीची उत्तम सोय केल्यानं भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। भिवंडी वाडा मार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, तर या रस्त्यावरील धुळीमुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। वाशिमच्या मंगळुरुपीर तालुक्यातील शेलू बाजारात घाणीचं साम्राज्य पसरलं। ग्रामपंचायतनं सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरासमोर साचत आहे। त्यामुळे स्वच्छता करून सांडपाणी व्यवस्थापनाची योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। पुण्यात अनेक PMPLA बस स्टॉपवर लाईट नसल्यानं प्रवाशांना अंधारात थांबावं लागते, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणी मिळाला। राजीव गांधी बस स्टॉप, मोरेबाग बस स्टॉपसह काही ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट पूर्णपणे बंद असते। बस सुरू असेपर्यंत लाईट सुरू ठेवावी अशी मागणी प्रवाशांनी केली। नामनिर्देशित व्यक्ती म्हणजेच नॉमिनी ही संबंधित मालमत्तेची मर्यादित कालावधीसाठी केवळ कायदेशीर विश्वस्त असते असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। तसंच संबंधित प्राधिकरण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कायदेशीर वारस म्हणून प्रमाणित करतो तेव्हा त्या मालमत्तेवर नॉमिनीचा हक्क संपतो असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। मध्य रेल्वेवर नवीन वर्षात 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तसंच हार्बर मार्गावरही AC लोकल सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। शिळपाटा इथं उड्डाणपुलाच्या कामासाठी निर्जे दातिवली रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे। 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर तसंच 2 आणि 7 डिसेंबरला रात्री 1 पहाटे 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे। लोकल ट्रेनमध्ये वस्तू विसरण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। कित्येक प्रवासी मोबाईलमध्ये गुंतून राहतात, तर काही प्रवासी घाईघाईत आपलं लगेज ट्रेनमध्येच विसरून जातात। दररोज अशा शेकडो बॅगा सुरक्षित ठेवण्याचा अतिरिक्त कामाचा ताण रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांवर येतोय। कल्याण लोणावळा रेल्वे मार्गावर पायाभूत कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे। शहरातील प्रदूषणाची पातळी वाढल्यानं दिल्लीचा सरासरी AQI 365 वर पोहोचलाय, त्यामुळे दिल्लीतील हवेची नोंद अतिशय खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे। साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सामंजस्य करार करण्यात आला। वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, पशुवैद्यकीय मदत आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी हा करार केला। या करारांतर्गत वन्यजीव आरोग्य सेवा, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि प्रशिक्षित पथकांची नियुक्ती यावर काम करण्यात येणार आहे। भंडाराच्या लाखनदूरमधील
खोलमारा जुना इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं जीवनदान दिलं. शिकारीच्या शोधात आलेला बिबटा अचानक गावातील 40 फूट विहिरीत पडला. यावेळी वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढलं. त्यानंतर या बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गवारवाडीत वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झालाय. मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार आणि बिबट्याचे हल्ले वाढल्यानंतर वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. या पिंजऱ्यात आता बिबट्या जेरबंद झालाय. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोंदेगाव शिवारात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलाय. नागरिकांना बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या बिबट्यांवर खासगी ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाते. नाशिकच्या निफाड तालुक्यात 2 बिबटे जेरबंद झाले. देवगाव आणि रानवडमध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद झालेत. गेल्या काही दिवसांपासून बिबटे नागरी वस्तीत शिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. महाड शहरातील एका बेकरीला मध्यरात्री आग लागली. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. ठाण्यातील मधुसूदन देशमुख यांच्यासोबत पश्चिम बंगाल येथील एका व्यक्तीनं ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दिवाळीच्या काळात देशमुख यांच्या खात्यात 18,000 रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा करण्यात आला. नौपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईत देहविक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत गुन्हे शाखेतील पोलिसांनी 2 महिलांची सुटका केली. एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाला पाठवून छापा टाकला. पुणे कोल्हापूर मार्गावर आरटीओकडून वाहनांची तपासणी करण्यात येते. नवले पुलाजवळ भीषण अपघातानंतर वाहनांची तपासणी सुरू केली. या ठिकाणी 250 जड वाहनांची तपासणी करत 151 वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गांजाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं 3 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 1,42,000चा गांजा जप्त करण्यात आला. वसईतील दामुपाडा परिसरात दरोडा टाकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी केवळ 48 तासात 3 आरोपींना अटक केली. या आरोपींकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींनी दरोडा टाकत 12 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केले. नागपुरातील एका आरोपीला डिजिटल अरेस्ट प्रकरणी अटक करण्यात आली. 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीने एका IPS अधिकाऱ्याचं नाव घेऊन फसवणूक केली. नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात भीषण अपघातानं परिसरात खळबळ उडाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेल्यानं अज्ञातांनी ट्रकला आग लावली. शहापूरच्या शेंद्रून रस्त्यावर भीषण अपघात झाला. पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या कार चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार थेट नदीपात्राच्या दिशेने गेली. गेल्या 8 वर्षापासून शहापूर मुरबाड रस्त्याचं काम संतगतीनं सुरू आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. संभाजीनगरमध्ये एका बेजबाबदार कार चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं अपघात झाला. मागून येणाऱ्या रिक्षाही अचानक थांबल्यानं 2 कार रिक्षावर आदळल्या. यात एका चिमुकलाचा मृत्यू झाला असून कारचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या येवल्यातील बाबुळ गावात भीषण अपघात झाला. नगर मनमाड महामार्गावरील बाबुळगाव शिवारात कार चालकाला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. तपासासाठी पोलिसांची 2 पथकं नियुक्त केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.